धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, श्री अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी, श्री अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, निवृत्ती नाथांचे चरणी, निवृत्ती चरणी शरण एका जनार्दनी, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, विठ्ठल विठ्ठल धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, श्री अवतार धरून केली त्रैलोक्य पावन, पांडुरंग करो प्रथम संतांशी रंजो चित्ताशी आपुल्या आत्मरूप गणेशो स्मरण होय सगळे विद्यांची अधिकरण तेच वंदे श्री चरण श्री गुरूंची नमस्कार आता धन्य धन्य निवृत्ती देवा प्रसाद प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग
दयेचे सागर, ज्ञानाचे भांडार, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा श्रीमंत निवृत्तीनाथांचं वर्णन करणारा गोडासा अभंग आहे. विठ्ठल शांतीब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथांचं वर्णन या अभंगामध्ये करत आहे. काय वर्णन करतात याचा आपण अल्पमतीप्रमाणे अल्पवेळामध्ये अल्पाशा स्वरूपाचा विचार या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी परिहार देणं महत्वाचं असं आहे, आपल्या ह्या गावामध्ये चालू असलेला हा जो नामयज्ञ अधिक मासाच्या निमित्ताने चालू असलेला नामयज्ञ, या नामयज्ञाचा हा 10वा दिवस आहे. या 10व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. बोलता 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 या नामयज्ञाला किती वर्ष झाली? 66. हा 66 म्हणजे सोपं समजू नका. म्हणजे 3 महिन्यानंतर येणारा अधिक मास, अधिक मासात ते 66 वर्ष ना. हा 3 वर्षानंतर म्हणजे 66 वर्ष झाले. तेव्हापासून हा नामयज्ञ या ठिकाणी चालू आहे. खरे आपण ज्यांचा आशीर्वाद या नामयज्ञाला आहे ते शंकर बाबा कुठोळे मला वाटतं, आणि या गावचं भूषण पांडुबाबा पिंगळे म्हात्रेकर, आणि ज्यांची प्रेरणा खऱ्या अर्थाने या नामयज्ञाला आहे ते कृष्णानंद महाराज, आणि सर्व गाववासियांच्या सहकार्यातून हा नामयज्ञ गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे. आणि त्यानिमित्ताने सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा अभंग आहे. आणि आज मुद्दा मी निवृत्तीनाथांचं वर्णन करण्याकरता घेतलं. त्याचं एक कारण असं आहे, ज्यांच्या सांगितल्यामध्ये आपण राहतो त्यांचं महत्व खऱ्या अर्थाने आपल्याला कळालं. अलीकडे असं होतंय नाही का, ज्याच्या गावात गंगा आणि त्याच्या गुडघ्याला सांगा. श्रीमान निवृत्तीनाथ महाराज विश्वाचे गुरु आपल्या जवळ आहे. संजीवन समाधी त्यांच्या आपल्या जवळ आहे. म्हणून त्या निवृत्तीनाथांचं वर्णन करणं उचित आहे, गरजेचं आहे. कारण आता येत्या 28 जूनला पालखी सोहळा निघणार आहे. मग त्या पालखी सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. आणि या गावचं विशेष करून महत्व सांगायचं असं, या गावातला हा जो तरुण वर्ग गेल्या वर्षी त्या सोहळ्यामध्ये मला वाटतं 14 ताळकरी खऱ्या पालखी सोहळ्यामध्ये चालवतो. त्याच वेळेला मी त्यांना म्हटलं, बाबा तुम्ही 14 जण आहात, तुकोबारांच्या कीर्तनाला ताळकरी होते 14, आणि तुम्ही 14 जणाला पुढच्या वर्षी 14 जण 28 झाले पाहिजे. तरुणांनी खऱ्या अर्थाने या मार्गाकडे वळायला पाहिजे. हा तरुण वर्ग हा असा आहे, तो काय करणार नाही. हा तरुण काही करू शकतो, फक्त त्याने ठरवलं पाहिजे. करणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. श्रीमंत निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये हा तरुण वर्ग चालतोय. त्याचं भूषण मला असल्यामुळे निवृत्ती दादांचंच वर्णन करावं म्हणून हा अभंग सेवेसाठी त्यांचा अभंग सेवेसाठी निवडला ते श्री संत एकनाथ महाराज. एकनाथ महाराज सामान्य नाही. नाथ महाराजांचा अधिकार सामान्य आहे का? नाहीये. एकनाथ महाराजांचा अधिकार एवढा मोठा का त्या नाथ महाराजांच्या घरी भगवंताने पाणी वाहावं. द्वारकेची मूर्ती द्वारकेची मूर्ती पाणी
कावडीने गेल्या घरी पाणी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावी निळावंदी तसे पार ज्या भगवंताने कावडीने पाणी वाहवं नाथ महाराजांच्या घरी एवढा मोठा अधिकार त्यांना त्यांचा शांतीब्रह्म ही पदवी खऱ्या अर्थाने त्यांना शोधते शांतीब्रह्म पदवी काय शोधते नाथ महाराजांना कधीच राग आला एरवी ते राग आळवीत होते म्हणजे भजन करत होते हा भजनाचा राग उत्तम आळवीत होते पण सुकून त्यांना राग आला नाही आम्ही राग आळवितो पण आम्हाला राग आल्याशिवाय म्हणजे आलाच पाहिजे हा राग आळवता आला पाहिजे आळवणं गरजेचं आहे हा नाथ महाराज शांतीब्रह्म शांतीब्रह्म असल्याचा परिणाम ती पदवी त्यांना शोभत होती मला सांगा ना नाथ महाराज देवपूजा करत असताना हा त्यांच्या डायरेक्ट देवपूजेजवळ घरात जाऊन तो ब्राह्मण जोड्या सहित बसला कुठं आजूबाजूला नाही त्याच्या मांडीवर बसला रागे गेले चप्पल घालून देव घरात गेला रागे ना नाही आला एवढंच नाही नाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवर गिरजा त्याच्या पाठीवर तो ब्राह्मण बसला रागाला नाही आपल्या घरात नुसता एखादा चप्पल घेऊन दरवाजात असं येऊ द्या किती राग आपल्या पत्नीकडे नुसता कान्या डोळ्याने पाहू द्या हा राग आल्याशिवाय राहत नाही एवढंच नाही तो यवन नाथ महाराजांच्या अंगावर किती वेळेला थुंकला 108 वेळेला एवढ्या वेळ थुंकून सुद्धा नाथ महाराजांना राग आला का नाही उलट त्यांनी प्रस्ताव दिला यमना अंगावरी थुंकला उलट महाराज म्हणाले बाबा अरे किती उपकार तुझे माझ्यावर आहे किती उपकार आहे दररोज मी एका वेळेला या गोदावरी मातेचं स्नान करतो पण एवढे तुझे उपकार झाले तर एकाच दिवशी 108 वेळेला गोदावरी मातेचं स्नान मला झालं नाही एवढी शांती एवढा मोठा अधिकार या नाथ महाराजांचा ते नाथ महाराज वर्णन करतात विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथांचं विठ्ठल निवृत्तीनाथांचा अधिकार सुद्धा सामान्य नाही ज्ञानांचे गुरु योग्यांची माऊली साधकांचे मायबाप यांचे गुरु बनण्याचा अधिकार आमच्या दादांना म्हणजे निवृत्तीदादा सामान्य गुरु नव्हते काही माणसं केवळ घरापुरते असतात मी नेहमी सांगत असतो जे घरापुरते असतात त्यांना घर गुरु म्हणतात जे गावापुरते असतात ते गाव गुरु हा जे गल्लीपुरते असतात ते गल्ली गुरु तालुक्यापुरते असतात ते तालुका गुरु जिल्ह्यापुरते जिल्हा गुरु राज्यापुरते राज्य गुरु देशापुरते देश गुरु आमचे निवृत्ती दादा देश गुरु नाही राज्य गुरु नाही हा निवृत्ती दादा कोण होते विश्वाचा जो गुरु
बघा, संत महात्मा हे लोकांमध्ये अवतारला येतात. संत महात्म्यांचा अवतार केला जगाच्या अवतारासाठी. ही चारही भावना जन्माला आली. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले उद्धार. गणेश त्यांना नाही पोचायचे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीन जना. दीन जनांचा उद्धार करण्यासाठी ही मंडळी आली. ज्या वेळेला ही चारही भावना जन्माला आलेली आहे. हा, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई आदी करू हे सर्वजण ज्यावेळेला जन्माला आले, बघा जन्माला आल्याबरोबर त्यांचं स्वरूप काय होतं. चारही भावंडांकडे बघा. हा, मुक्ताबाई तर विजय सारखीच खऱ्या अर्थाने होत्या. आणि हे तीन भाऊ सूर्यासारख्या खऱ्या अर्थाने त्यांचं असणार ते. जगी सूर्य जैसे प्रकाश, जगी सूर्य जैसे प्रकाश, जगी सूर्य जैसे प्रकाश, जगी सूर्य जैसे प्रकाश. तुम्हाला नसेल कळते ही जी चालू आहे ना, ती चालू कोणाची तुम्ही ऐकलं असं. ते आमचे शत्रुघ्न महाराज एकदा चालू कीर्तनात म्हणले, ते याच प्रमाणाने म्हणले, चुकून माझ्या डोक्यात घ्या. ते काय सगळ्यांनी चौगले का काय कोणते काय कोणा तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे तसे जगी सूर्य जैसे प्रकाशले. अशी मंडळी अवतारला आली. त्यांनी अवतार कार्य खऱ्या अर्थाने केले. अवताराने ज्या कार्यासाठी आले होते ते कार्य संपलं. कार्य संपलं आणि निवृत्तीदादा, ज्ञानेश्वर महाराज, सोपन काका, मुक्ताबाई ही भावंड निवांत बसली. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी घेतल्यानंतर पुढे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ठेवला. पुन्हा सगळे समाधीस्थ झाले. संजीवन समाधी सगळ्यांनी घेताना अवतार कार्य संपलं. शहाणी माणसं काम आहे तोपर्यंत थांबतात आणि काम संपलं निघून. अवतार कार्य संपलं त्यांचं. पुढे ज्ञानेश्वरी ग्रंथ हा जो त्यांनी निर्माण केलेला, जनसामान्याने करता ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला. ज्यावेळी हा मंडळी तो ग्रंथ वाचायला घेतला, त्याच काळामध्ये काही स्वतःला विद्वान समजणारी मंडळी त्यांनी त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये बदल केला. आपल्या पदाचा अर्थ, पदाचे शब्द त्यामध्ये घातले. आणि सहजासहजी बदल सामान्य माणसं करत नाही. हा बदल करायचं ठरलं तर कोण करत? विद्वान माणसं. आपल्या पदाचा अर्थ त्यामध्ये टाकतात आणि त्याचा परिणाम काय होतो माहित आहे? अर्थ बदल झाल्याशिवाय राहत नाही. अर्थ लोप Ah
अर्थबदल होत आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अर्थबदल होत असताना ज्ञानेश्वर महाराज विचार करतात, ज्या समाजासाठी हा ग्रंथ तयार केला, वेगळ्या प्रकारचा अर्थ ज्यामध्ये आता निघतोय काय का, हा ज्ञानेश्वरीमध्ये झालेला बदल शुद्ध करणार कोण? शुद्ध करणार कोण? त्यांचं लक्ष दिलं. कोण शुद्ध करणार? संपूर्ण विश्वाकडे लक्ष टाकलं आणि भारतात लक्ष दिलं. भारतामध्ये अनेक राज्य आहेत. त्या अनेक राज्यांपैकी विचार केला, ज्या राज्यामध्ये हा ग्रंथ आपण लिहिला तिथेच एक काम कोणाला तरी सांगावं. त्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यात लक्ष केलं. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी लक्ष टाकलं. ग्रंथ शुद्ध करणार कोण? शुद्ध करणार कोण? कोणी जिल्ह्यात ते लक्ष टाकलं पण कोणीच नव्हतं. नाशिक जिल्ह्यात लक्ष टाकलं पण नाशिक जिल्ह्यात कोणी दिसना. शेवटी नाशिक नगर याच्या जवळ एक जिल्हा दिसला. त्या जिल्ह्याकडे त्यांनी लक्ष टाकलं. काय त्या जिल्ह्याचं नाव? संभाजीनगर. औरंगाबाद नाही, त्या जिल्ह्याचं नाव संभाजीनगर आहे. संभाजीनगरकडे लक्ष दिल्यानंतर त्यामध्ये अनेक तालुके आहेत. पैठण तालुका त्यांच्या लक्षात. त्या पैठण मध्ये वास्तव्य करणारे अवतारला आलेले सांगलीवाले एकनाथ महाराज, या एकनाथ महाराजांना त्याने स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं की बाबा नाथा, अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे, तुम्ही आळंदीला या. तेवढी अजान वृक्षाची मुळी बाजूला करा. स्वप्न झालं. स्वप्नामध्ये खऱ्यातून दृष्टांत झाल्यानंतर नाथ महाराज सकाळी सकाळी उठलेली आहे. उठल्यानंतर अनेक वारकरी मंडळी समोर दिसली आणि सर्व वारकरी मंडळीला त्यांनी सांगा, बाबा ऐका, श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात, श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात, श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात, श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात, ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष माझ्या स्वप्नामध्ये आले. दिव्य तेज पुंज अशा स्वरूपाचा तो मदनाचा पुतळा माझ्याशी बोलत. बोलता 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 त्यांनी मला सांगितलं, महाराज तुम्हाला एक काम करावं लागेल. अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, येऊनी आळंदी स्थळी काढी वेगळी. अजान वृक्षाची मुळी कंठाला लागलेली आहे, तुम्ही आळंदीला या आणि तेवढी मुळी बाजूला करा. असं स्वप्न झाल्याबरोबर नाथ महाराज सर्व वारकरी मंडळी सोबत निघाले. थेट आळंदीला. आळंदीला आल्यानंतर त्या काळामध्ये असणारी परिस्थिती घनदाट अशा स्वरूपाचा आळंदी आहे. समाधीचा शोध लागेल नाही, शोध लागेल. कुठं पाहावं शोधत आहे. पण त्याच वेळेला नामदेव महाराजांनी अभंग लिहून ठेवले.
समाधी कुठं आहे? संजीवन समाधी यांनी कुठं घेतलेली आहे? तिथे काही चिन्ह त्यांना दिसले. ते प्रमाण त्यांच्या लक्षात आलं. एक नंदी आहे, भगवान शंकराचा नंदी, तो ढवळा आहे. तो ढवळा नंदी बाजूला केल्यानंतर ते विवार आहे, विवारात मध्येच प्रवेश केला. मग काय केलं त्यांनी? उठ गेला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवाराची. शिळा बाजूला केली, मध्ये प्रवेश केला. वारकरी मंडळी बाहेर थांबलेली आहे. दशमीच्या दिवशी ते मध्ये गेले. एकादशीचा पूर्ण दिवस आणि प्रत्यक्ष भेट दोघांची झालेली आहे. ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांचं प्रत्यक्ष स्वरूप नाथ महाराजांनी पाहिल्यावर एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये ते म्हणाले, वाय ज्ञानेश्वर महाराज केवळ माझे आहे. ज्ञानेश्वर महाराज माझे आहे, दुसरे नाही. केवळ ज्ञानेश्वर महाराज माझे आहे. काय वाटलं त्यांना? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, वर्णन करता 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 पुन्हा विधी अवस्थेला पोहोचले. आणि मग हळूच विचारले, माऊली त्याच्यासाठी तुम्ही मला इथे बोलवलं? तुम्ही मला सांगितलं होतं स्वप्नामध्ये अज्ञान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेले तेवढी काढण्याकरता या. इथं तसं तर काही दिसत नाही. त्याला माऊली सांगू लागले, नाथा अज्ञान वृक्षाची मुळी म्हणजे काय, माझा कंठ म्हणजे काय, हे सांगतो जरा लक्षात. हे बघ, ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे माझा कंठ आहे. त्याला लागलेली अज्ञान वृक्षाची मुळी म्हणजे अज्ञानी लोकांनी जो काही बदल केलेला ते माझ्या कंठाला खऱ्या अर्थाने ती मुळी लागलेली आहे. त्रास होतो मला, तेवढी मुळी बाजूला करा. हा ज्ञानेश्वरी ग्रंथ घ्या. समोर ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवलेला होताच. समाधीस्थ होत असताना तो ग्रंथ दिला. नाथ महाराजांनी हजारो प्रती तयार केला आणि बहुजन समाजाला बाहेर आले. वारकरी मंडळी वाट पाहत होती. दशमीचा दिवस, एकादशी, द्वादशीच्या दिवशी एकनाथ महाराज बाहेर पडले. वारकरी मंडळी मोठी चिंता तर झालेली कायच नाही. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले आणि बरोबर माध्यान्ह काळच्या वेळेला ते बाहेर आले. सगळ्या वारकरी मंडळींनी जसं त्यांना पाहिलं आणि एकच गजर केला, बोला पुंडलिक हर विठ्ठल. एकनाथ महाराजांच्या नावाचा गजर केल्याबरोबर नाथ महाराज म्हणाले, बस माझा गजर नका करूया, ज्ञानेश्वर ग्रंथाचा गजर करा. हा ज्ञानेश्वर ग्रंथ खऱ्या अर्थाने सापडलेला त्यांनी मला दिला. बाकीची वारकरी म्हणाले, महाराज उपवास सोडायचा आहे, पारणं सोडायची आहे. हो म्हणजे पारणं सोडायची, त्याच्याकरता आपला सामग्री पाहिजे ना. कोण देणार? आजूबाजूला पाहिलं दुकान दिसत नाही, काही एक नाही. घनदाट असं अरण्य.
ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला, यांना पारणं सोडण्याकरता मटेरियल पाहिजे, सामग्री पाहिजे. मग स्वतः ज्ञानेश्वर महाराज त्याने तिथं दुकान टाकलं. आले सामग्री घेऊन परवा काळात वादशे दिली सामग्री आम्हाशी पारणं सोडले. सगळे वारकरी पैठणच्या दिशेने निघाले. पण शांतीप्रभू एकनाथ महाराज विचार करू लागले, आपण आता पैठणला जाता कामा नये. ज्ञानेश्वर महाराज असे आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार जर एवढा मोठा आहे, हे जर असे आहे तर त्यांचे श्री गुरु कसे असणार? त्यांच्या भीतीला जाणं गरजेचं आहे. कुठं आहे त्यांचे संजीवन समाधी? त्र्यंबकेश्वरला गेलं पाहिजे. म्हणून नाथ महाराज तिथून निघाले. मुक्काम दर मुक्काम करत करत हे त्र्यंबकेश्वरला आले. तिथं आल्यानंतर महाद्वारामध्ये उभे राहिले. महाद्वारात उभे राहून संजीवन समाधी खांना एक देतात. कोणाला? धान्य धान्य निवृत्ती देवा. निवृत्तीनाथांना धन्यता देतात. बघा, संत हे संतांना धन्यता देतात.
बरं का? संत जीवनच असा. हा धन्यता देत असताना संतांनी कधी कधी आपल्या आई वडिलांना धन्यता दिली. आई वडिलांना धन्यता देत असताना त्यांनी म्हटलं, धन्य माता पिता याचे संतांनी कधी कधी संतांना तर धन्यता दिल्या तर दिल्या, पण धन्यता देत असताना त्यांनी इंद्रायणी नदीला सुद्धा धन्यता दिली. धन इंद्रायणी पिंपळाचा कधी कधी देहुगावाला धन्यता दिली. धन्य देहुगाव पुण्यभूमी धाव तेथे नांदिले देव पांडुरंग. कधी कधी पांडुरंगाला धन्यता दिली. धन्य धन्य पांडुरंग सकळ होय भंग पूर्वगुरु धरती सांग पंढरपूर देखलिया. अनेकांना धन्यता दिल्या. नाथ महाराज या महिन्यामध्ये श्रीमंत निवृत्तीनाथांना धन्यता देतात. किती वेळेला? 2 वेळेला. आमच्या संत सेना महाराजांनी सुद्धा निवृत्तीनाथांना धन्यता दिली 2 वेळेला. धन्य धन्य निवृत्ती राया धन्यता देत असताना एक वेळेला धन्य तो निवृत्ती धन्य तो निवृत्ती दादांना धन्यता देत असताना कोणी एका वेळेला कोणी 2 वेळेला. पण आमच्या संत श्रेष्ठ कानोपात्रा महाराज यांनी निवृत्ती दादांना धन्यता देत असताना किती वेळेला दिली? धन्य 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 निवृत्ती
म्हणणारे आणि असे वाजवणारे असले तर किती वेळ चालत नाही. खरं सांगा या मुलीचा जीव किती. अशा पद्धतीने ती वाजते चांगल्या वाजवणाऱ्या. हे सगळं त्या पांडुबाबाचे पुण्य आहे. त्याला आम्ही येत होतो त्यांच्याकडे. लहान असते दोघ जण लहान असताना किती वाजवा सतत ते बसूनच ठेवायचं आमच्या समोर वाजला ना. त्या ठिकाणी तीच पुण्याई असो. मला सांगायचंय का हा कीर्तनाला रंग करणारे सगळं वातावरण चांगलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आमच्या निवृत्ती दादांना धन्यता देत असताना कानोपात्रा महाराजांनी किती वेळेला धन्यता दिली. धन्य 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 निवृत्ती राजा 4 वेळेला धन्यता दिलेली आहे. आणि त्याच दृष्टीने नाथ महाराज धन्यता देतात. धन्य धन्य निवृत्ती. आणि पुढे काय म्हटलं देवा देवा म्हणजे देवा हे विशेषण लावलं. आता खरं सांगा निवृत्तीनाथ महाराज देव का संत. निवृत्तीनाथ महाराज हे संत आहे. निवृत्ती संत हा सोपान संत आहे. पण इथे नाथ महाराज म्हणतात ते कोण आहे देव आहे. आता देव आणि संत यामध्ये फरक आहे का नाही. देवते संत देवते संत निमित्त तो का म्हणे येथे नाही भिन्न भाव भक्त तो देव देव भक्त. मग मला सांगा देव संत होणार नाही. हा ते देवाला करता येणार नाही. ते आमच्या संत महात्म्याने. मला सांगा रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं सोपं आहे. वेद जाऊ द्या. हा रेड्याला बोलवणं सोपं आहे. पण त्या संत महात्म्याने रेड्याला बोलायला लावलं. निर्जीव भिंत चालवणं सोपं आहे. अचेतन भिंत चालवणं सोपं आहे नाही. अचेतन भिंती चालवणे हे करणे विचित्र. भिंत चालवायला मेलेल्या माणसाला जिवंत करणं सोपं आहे का. मुलीचा मुलगा करणं सोपं आहे नाही. पण हे सर्व आमच्या संत महात्म्यांनी केलं. मग निरोबराय म्हणतात मला सांगा ना सांगा देवता हो संत महात्म्याने केलं. म्हणून धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. तुमचा महिमा मी काय वर्णन करू. कारण संतांचा महिमा वर्णन करणं कठीण. संतांचा महिमा कुणालाही वर्णन करता येणार नाही. वेदाला नाही शास्त्राला सुद्धा नाही. 6 शास्त्र 4 वेद आहे. यांना संतांचा महिमा वर्णन करता आला नाही कळाला सुद्धा नाही. संतांचा महिमा नकोरे आगम निगमा. आगम म्हणजे वेद निगम म्हणजे शास्त्र. त्यांना संतांचा महिमा कळाला त्यांचं जाऊ द्या. हा संतांचा महिमा मोठ्या मोठ्यांना कळाला नाही. मग मोठं कोण
हा ब्रह्मादिगदी, हा ब्रह्मदेव सगळ्यात मोठे आपल्यामध्ये, म्हणजे ब्रह्मदेवच शिवच आहे आणि आपणही शिवच आहोत ना, आपल्यामध्ये मोठा अधिकार त्यांचा आहे. पण यांना सुद्धा संतांचा महिमा कळाला का? नकळे साचारू संतांचा महिमा मोठ्या मोठ्यांना कळाला नाही का? त्यांचा महिमा कळणं अवघड आहे. संतांचा महिमा तो भाऊ हो दुर्गम, तो भाऊ हो दुर्गम, तो भाऊ हो दुर्गम. संतांचा महिमा तो भाऊ दुर्गम, तो भाऊ हो दुर्गम. संतांचा महिमा तो भाऊ हो दुर्गम, तो भाऊ हो दुर्गम, तो भाऊ हो दुर्गम. संतांचा महिमा तो भाऊ दुर्गम, तो भाऊ हो दुर्गम. संतांचा महिमा संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. बहु दुर्गम झाली म्हैस गाय, तरी होईल काय काम धरून. किती विद्वान असू द्या, पंडित असू द्या, त्या पंडिताला संतांचा महिमा करणार. कशाप्रमाणे? गाय आहे, म्हैस आहे, शेळी आहे. मला सांगा, या ठिकाणमध्ये जास्त दूध कोण देत? शेळी. तो बरं शेळी देत असे देऊन देऊन किती देईल? औषध देईल, आगाशी देईल. जास्त चांगले काय आता जर्सी शेळी निघत चांगले येत नाही. हा बरोबर दे. शेळीने किती दूध दिलं, काम देणं होणार नाही. गाईने किती दूध देऊ द्या, काम देणं होईल नाही. म्हैसीने किती दूध देऊ द्या, काम देणं होणार नाही. का? बहु दुधळ जरी झाली म्हैस गाय, कधी होईल काय काम. कारण काम देणं वेगळी आणि म्हैस गाय शेळी वेगळी. जगामध्ये गाई म्हैसी अनेक असतील. उदंड त्या गाई म्हैसी आणि शेळ्या, गाई म्हैसी आणि शेळ्या,
शेळ्या म्हैसी गायली. तर किती विद्वान असू द्या, ज्ञानी असू द्या, पंडित असू द्या, संतांचा महिमा करणार नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, महाराज काय महिमा वर्णावा, तुमचा महिमा मी काय वर्णन करू, कारण महिमा वर्णन करण्याकरता सामर्थ्य माझ्याकडे नाही. आता संतांचा महिमा कुणाला कळतो? तो महिमा करण्याकरता तुका म्हणे अंगे भागते आपण, त्याचा करता स्वतः संत व्हावं लागतं. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमा येईल करू. मला सांगा, एकनाथ महाराज संत नव्हते? नाथ महाराज संत होते तरी सुद्धा म्हणतात काय महिमा वर्णावा, काय तुमचा महिमा वर्णन करू. बरं असं का म्हणतात? नाथ महाराज म्हणू लागले, धन्यता बदलली, देव हे विशेषण लावलं, तुमचा महिमा मी काय वर्णन करू, कारण तुम्ही इथं आलात. मग इथं येऊन तुम्ही काय केलं ते आपण तुम्ही अवतारिक आहात. खऱ्या अर्थाने मूळ स्वरूप तुमचं भगवान शंकर, मूळ शिवाचं अधिष्ठान तुमचं आहे, पण ते स्थान सोडून तुम्ही इथं आला. बघा, वारकरी संप्रदायाचा जो प्रसार आहे, या वारकरी संप्रदायाचं महत्वच वेगळं आहे. या वारकरी संप्रदायामध्ये मिळणारा जो आनंद आहे, हा आनंद अन्य कुठे मिळणार नाही. हा आनंद उपभोगायचा असेल इथेच यावं. इथे मिळणारा आनंद स्वर्गात आहे का? हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा आनंद स्वर्गात नाही. म्हणून स्वर्गातली मंडळी इथे येण्याची इच्छा करतात की नाही? स्वर्गीचे अमोर इच्छिता देवा मृत्यूलोकी वा जन्मा. कशासाठी? हा आनंद उपभोगण्याचा. म्हणजे स्वर्गामध्ये हा आनंद नाही. हा आनंद मला सांगा सत्यलोकात आहे का? सत्यलोकामध्ये हा आनंद नाही. सत्यलोकामध्ये कोण राहतात? ब्रह्मदेव. मग ब्रह्मदेवाला वाटलं या वारकरी संप्रदायामध्ये जो आनंद आहे, हा आनंद आपल्याला उपभोगायचा, म्हणून ब्रह्मदेव तिथून निघाले. ब्रह्मा सोपान तो झाला,
भक्त आनंद वर्धला. इथं आलेला आनंद घेतला. हा आनंद वैकुंठात नाही. आहे नाही. मग वैकुंठात कोण राहतो? भगवान विष्णू. भगवान विष्णू ते स्वरूप सोडून खाली आले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. इथे येऊन वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. हा आनंद कैलासामध्ये सुद्धा नाही. मग कैलासामध्ये राहतात भगवान सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. म्हणून शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. आणि बघा ही तीनही भावंड जेव्हा इथं आले, या वारकरी संप्रदायाचा जो प्रसार त्यांनी केला, केवळ यह लोकापुरता नाही, त्याचा परिणाम असा झाला. उभारिला ध्वज आनंद सर्वांपर्यंत पोहोचवला. म्हणून शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. आणि मग अवतार कार्य संपलं. मग विचार केला, ज्या कार्यासाठी आपण आलो ते कार्य संपलं. आता संजीवन समाधी घेतली पाहिजे. मग कुठं समाधी घ्यायची ठरवलं. समाधी घेत असताना कुठं घेतली? बोला. शेवटी दादाने ठरलं, बस आता आपण सुद्धा संजीवन समाधी घेतली पाहिजे. म्हणून समाधी घेण्याकरता कुठाले समाधी त्र्यंबक शिखरे मागे शोभी ब्रह्मगिरी. जिथे जन्म झाला तिथे समाधी आहे. जिथे जन्म तिथे संजीवन समाधी आहे. मग आता मला सांगा, निवृत्तीनाथांचा जन्म झाला कुठे? जन्म झाला आपेगावला तिकडे. मग तुम्ही तर म्हणता जिथे जन्म तिथे समाधी. तर त्यांचा खरा जन्म इथे झाला. ज्या दिवशी श्री गुरु आपल्याला
दिलेला भोग ज्या दिवशी आपला खऱ्या अर्थाने अनुग्रह मिळेल समजायचं तोच खरा जन्म आहे. बघा ना चांदे महाराजांचं उदाहरण प्रसिद्ध आहे. ज्या दिवशी त्यांना मुक्ताबाईने भोग केला आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलं चांगदेव म्हणे आधी जन्म आलो पुत्र झालो ज्या दिवशी भोग झाला तो जन्म मग त्यांना बोध तिथे झाला तोच खरा जन्म आणि तिथे संजीवन समाधी मागे शोभी ब्रह्मगिरी अशा प्रकारचं काही आमच्या निवृत्ती दादांनी केलं. शेवटी नाथ महाराज म्हणतात आता मी काय सांगतो किती वर्णन करू तुमचं कितीही वर्णन केलं तरी कमी पडेल. त्यापेक्षा मी काय करतो तर तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. हे शेवटचं निवृत्तीनाथाचे चरणी
निवृत्तीनाथांचे चरणे शरणैका जनार्दने श्री अवतार धरोना गेले त्रैलोक्य पावन श्रीमंत निवृत्तीनाथांच्या चरणावर नाथ महाराज म्हणतात मी नतमस्तक होतो. बघा शांती ब्रह्मदयेचे सागर ज्ञानाचे भांडार असलेले नाथ महाराज निवृत्तीनाथांच्या चरणावर नतमस्तक झाले. मग आपण तर त्यांच्या जवळ जवळ असल्यानंतर आपण वारी करणं अति गरजेचं आहे. महिन्याला येणारी एकादशी वद्यवारी आपण त्या ठिकाणी पण त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गेलं पाहिजे. कारण शुद्धवारी ही देवाची आहे, वद्यवारी ही संतांची आहे. म्हणून वद्यवारी अगदी कधी येईल कधी येईल असं झालं पाहिजे आणि कधी निवृत्तीदानाची भेट होईल त्यासाठी वारीला जाणं गरजेचं असतं. 11 महिने या वारीला जावं आणि मग पुढचा जो 12वा महिना 1 महिना खऱ्या अर्थाने आपण देवासाठी निवृत्तीदानांसाठी दिला पाहिजे. हा पौर्णिमेला ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला निघणारा त्यांनी सोहळा पालखी सोहळा त्या पालखी सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी असावं. कारण आपलं वैभव आपणच वाढवलं पाहिजे नाही का. मला सांगा आता माऊलींचा पालखी सोहळा एवढा मोठा आहे भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा जगामध्ये आगळं वेगळं स्वरूप त्या पालखी सोहळ्याचं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एवढा मोठा मग त्यांचा जर एवढा मोठा आहे मग त्यांच्या श्रीगुरूंचा केवढा सोहळा पाहिजे. आता दिवसेंदिवस हा सोहळा वाढत चाललाय पण तो वाढवणं कोणाच्या हातात आहे इतरांच्या का आपल्या हातामध्ये आहे. आपण त्या सोहळ्यामध्ये आलो पण एक वेगळा आनंद. 1 वर्ष आपण एकटेच आलो दुसऱ्या वर्षी 4 माणसं आली पाहिजे. त्या चौघांनी पुन्हा 4 जमा केली पाहिजे आणि दादांचं महत्व त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. हा संतांचं महत्व खऱ्या अर्थाने असं आहे हा सगळ्यांपर्यंत ते पोहोचलेली आहे. अशा स्वरूपाचं महत्व त्या संतांचं आहे. त्यांच्या सानिध्यात आपण जावं. आपल्या जवळ खऱ्या अर्थाने सगळ्या विश्वाचे गुरु आपल्या जवळ आहेत त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. जसं नाथ महाराज म्हणतात निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी. म्हणून त्या संतांच्या चरणावर नतमस्तक होण्याकरता त्यांचे एकदा भजन ज्ञानेश्वर बघा अल्पमध्ये अल्पबुद्धीने जशी सेवा करता येईल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. कारण माझ्या गळ्यामध्ये विना आला पाहुणे 8ला नाही. पाहुणे 8ला तुम्ही सुरू करायला पाहिजे. काय होतं माहितीये का सुरुवात वेळेवर कधी होत नाही पण संपायचं असं का सारखं करायचं. वेळेवर सुरुवात झाली तर वेळेवर संपवायला बरं असतं. त्या इतरांचा सोडा आम्ही कीर्तनाच्या आधी उपस्थित असतो. असो अल्पमतीने अल्पबुद्धीने जशी सेवा करता येईल. कारण हा जो सोहळा आहे हा 8 दिवसाचा नाही महिन्याचा सोहळा आहे. मग बरोबर अगदी वेळेत कीर्तन संपलं पाहिजे. वेळेत संपवण्याकरता वेळेत सुरू होणं गरजेचं असं त्या दृष्टीने या ठिकाणी आज ही मंडळी एक अवनीवळीने गायक वादक सगळे उत्तम अशा पद्धतीचे आहेत. त्याबरोबर आमचे गुरुवारी हरिभक्ती परायण रामनाथ महाराज धोंडगे जोगावकर यांचे सुपुत्र कृष्ण महाराज हे उपस्थित राहिले.
बहुजन मंडळी आपण या ठिकाणी सर्व श्रोतृवर्ग वारकरी मंडळी आहे. आपल्या बरोबर दिंडी सोहळ्यामध्ये असताना बरीच मंडळी या ठिकाणी मला दिसते आहे. पुन्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, याही वर्षी अधिक संख्येने सोहळ्यामध्ये उपस्थित राहावं. दादांच्या मंदिराचं काम खऱ्या अर्थाने चालू आहे. तो जीर्णोद्धार खऱ्या अर्थाने आता काम सुरू झालेला आहे. आपण प्रत्येकाने त्याकडे लक्ष टाकणं गरजेचं आहे. कारण आपल्या डोळ्या देखत दादांची वास्तू उभी राहते, दादांचं मंदिर उभं राहतं. भविष्यात आपले नातू पंतू म्हणणार आहे, आमच्या वडिलांनी आमच्या आजोबांनी इथं देणगी दिलेली आणि ते नातू पंतू तिथं जाऊन वाचणार आहेत. म्हणून सगळ्यांनी त्या मंदिराकडे लक्ष द्यावं एवढंच या ठिकाणी सांगतो. माझी अल्पाशी सेवा या ठिकाणी समर्पित करतो. विठ्ठल देव